नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तुम्ही पाहत आहात गुन्ह्याच्या गोष्टी. इथे आम्ही सांगतो अशा सत्य घटना ज्या फक्त भीती निर्माण करत नाहीत, तर माणसाच्या मनातील अंधार उघड करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आहेत दोन वेगवेगळ्या कथा, पण दोन्हींचा शेवट अंगावर शहारे आणणारा आहे. पहिली कथा आहे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या एका तरुणाची आणि दुसरी कथा आहे 10 वर्षे गाडून ठेवलेल्या एका खुनाची. चला तर मग आजची गोष्ट सुरू करूयात. ठिकाण मध्यम आकाराचं शहर देवपूर. तारीख 15 ऑगस्ट 2025. सकाळची धावपळ. सकाळचे 5 वाजले होते. देवपूरच्या जिल्हा रुग्णालयात एक महिला धावत आली. तिच्यासोबत होता एक तरुण मुलगा पूर्णपणे बेशुद्ध. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली, पण काही मिनिटातच डॉक्टरांनी मान हलवली. तो मुलगा आधीच मृत झाला होता. वय फक्त 22 वर्ष. मृत्यू नैसर्गिक वाटत नव्हता, म्हणून हॉस्पिटलने थेट पोलिसांना कळवलं. पोलिसांनी त्या महिलेला विचारलं, मुलाचं नाव काय? तो तुमचा कोण? महिलेनं उत्तर दिलं, नाव आहे आरिफ, तो माझा मित्र आहे. तिचं नाव होतं नसीमा. नसीमाचा जवाब. नसीमाने सांगितलं, आरिफ पूर्वी तिथे राहत होता, तिथे मी भाड्याने राहत होते. नंतर मी घर बदललं. आज सकाळी दारावर बेल वाजली, तर दार उघडताच आरिफ समोर उभा होता, अर्धवट शुद्धीत. मी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, पण तो खाली कोसळला. मग शेजाऱ्यांना बोलावलं आणि हॉस्पिटलमध्ये आणलं. आरिफचे आईवडील हॉस्पिटलमध्ये पोहोचले, पण जेव्हा त्यांना कळलं की आरिफला नसीमा घेऊन आली आहे, तेव्हा वातावरण बदललं. आई रडत म्हणाली, हीच कारण आहे माझ्या मुलाच्या मृत्यूचं. आरिफ गरीब कुटुंबातून आलेला, दिवसभर खाजगी वाहन चालवून घराला हातभार लावून आला. स्वप्न साधी होती, पण मन स्वच्छ होतं. 1 वर्षापूर्वी आरिफच्या घरात एक नवीन भाडेकरू आली. ती म्हणजे नसीमा. तिने स्वतःला सांगितलं, वय 23, अविवाहित, अनाथ, बहिणीची एक छोटी मुलगी तिच्यासोबत. खरं सत्य मात्र वेगळंच होतं. सुरुवातीला फक्त नजरानजर, मग हळूच बोलणं, नंतर फोन नंबर आणि काही दिवसातच प्रेमाची कबुली. आरिफ पहिल्यांदाच कोणत्यातरी आपल्यावर प्रेम करतंय या भावनेत वाहून गेला. एक दिवस आरिफच्या मित्राने त्याला सावध केलं. नसीमा 38 वर्षाची आहे, विवाहित आहे, 4 मुलांची आई आहे, नवऱ्याला सोडून राहत आहे. आरिफ हादरला. त्याने नसीमाला जाब विचारला. नसीमाने रडण्याचं नाटक केलं, माफी मागितली, पण जेव्हा आरिफ दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा तिचा खरा चेहरा समोर आला. मला सोडलंस तर तुझ्यावर केस टाकेन. आरिफ घाबरला. मानसिक छळ, दररोज धमक्या, ब्लॅकमेल, पैशाची आणि दबावाची मागणी. आरिफ आतून पूर्णपणे तुटला. 14 ऑगस्टच्या रात्री नसीमाने आरिफला आपल्या नव्या घरी बोलावलं. वाद वाढला, दबाव वाढला. त्या रात्री आरिफने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मृत्यूचं कारण गळफास. पोलिसांनी नसीमावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली. कथा दुसरी. मिलिंद 10 वर्षानंतर आपल्या मामाच्या गावात परतला. तळ्याजवळ त्याची भेट झाली जुन्या मित्र प्रशांतसोबत. गप्पा सुरू झाल्या. प्रशांतने विषय काढला. 10 वर्षापूर्वी तळ्याजवळ सापडलेल्या शिवा पाटलाच्या लाशेचं काय झालं? मिलिंद थोडा हसला आणि भयानक कबुली. मिलिंद म्हणाला, शिवा, ती आत्महत्या नव्हती. त्याला मीच मारलं होतं. प्रशांत हादरला. त्याने कारण विचारलं. शिवाने मिलिंदला एका मुलीसोबत पाहिलं होतं. तो गावात सांगण्याची धमकी देत होता. रागात मिलिंदने बेल्टने त्याचा गळा आवळला. प्रशांत झोपलाच नाही. सकाळी त्याने पोलिसांना फोन केला. 10 वर्षाची फाईल पुन्हा उघडली गेली, चौकशी झाली आणि मिलिंद अटक झाला. शिकवण, खोटं प्रेम जीव घेतं, राग खून घडवतो आणि कायदा कधीच विसरत नाही. मित्रांनो, ह्या होत्या आजच्या गुन्ह्याच्या गोष्टी. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. पुन्हा भेटू अशाच सत्य घटनांसह. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा. धन्यवाद.